शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनल मध्ये। राज्यात पावसाचा जोर वाढत आहे याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डोग यांनी दिली आहे। राज्यात 22 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डोग यांनी दिली आहे। काल हिंगोली, सोलापूर, नागपूरच्या काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळाला। येत्या 24 तासात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात अनेक भागात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे, तर काही भागात अद्याप मोठा पाऊस झाला नाही, तर काही भागात पावसामुळे जास्त नुकसान झाले आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र आज पावसाची शक्यता कमी आहे। काही भागात वातावरण पाहायला मिळणार आहे। कोकणात फक्त सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे, मात्र हा भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्र आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता सध्या बंगालच्या उपसागरावरून मान्सूनने प्रवेश केला झाल्याचं दिसत आहे। याबाबत अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल बंद झाली आहे। पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पुढे वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून।